मसाजोग गावात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांनी देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला। देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर। स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा संताप। शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात। वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्यानं संतप्त। दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता। मराठवाड्यात अनेक शहरात पाणी पुरवठ्याचे 3-13। संभाजीनगरमध्ये 7 दिवसातून एकदा तर बीडमध्ये 21 दिवसातून एकदा नळाला पाणी। संभाजीनगरच्या समांतर पाईपलाईनची 15 वर्षापासून प्रतीक्षा। तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्सची तस्करी। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती। पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार। हिंदू तरुण तरुणींना ड्रग्सच्या विळख्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र। विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडेंचा दावा। हिंदू तरुणांना उद्ध्वस्त करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही विश्व हिंदू परिषदेचा थेट आरोप। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धाराशिव दौऱ्यावर। आज कळंबमध्ये मुक्काम। उद्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची महापूजा करून धाराशिवच्या शिवजयंती उत्सवात सहभागी होणार। तेरखेड्याच्या फटाके कारखान्यांचा तपासणी अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बाबा फायर वर्क्समधील स्फोटानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडून जायचं म्हणतील। ठाकरे गटाच्या आउटगोईंगवर माजी आमदार शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील उपोषण करणार। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। कतारच्या अमीरच्या स्वागताला राजशिष्टाचार अव्हेरून पंतप्रधान मोदी पोहोचले विमानतळावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यामध्ये आज द्विपक्षीय चर्चा। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची मध्यस्थी। सौदीच्या रियाधमध्ये अमेरिका आणि रशियाचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक। युक्रेन मात्र बैठकीला गैरहजर।